प्रेक्षकांनो, आई कुठे काय करते या मालिकेचा 22 जुलैचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात। सुरुवातीला आपण बघतोय अरुंधतीच्या ओव्या गाऊन झाल्यात। ओव्या ऐकल्यानंतर मल्लिका म्हणते, मॅडम तुमच्या गाण्याबद्दल ऐकलं होतं मी, पण आज प्रत्यक्ष गाणं ऐकायला मिळालं। खरंच आज तर मी तुमची फॅन झाली आहे। आता हा अंकुश म्हणतो, खरंच मॅडम खूप छान गायलात तुम्ही, आता ते पीठ भरून घ्या सगळं। मग आता या दोघांचं पीठ मोजण्यात येतंय आणि त्यांनी जवळपास 50 का 70 ग्रॅम जास्ती पीठ दळलेलं आहे। तर आता तुम्ही सगळेजण ज्याची आतुरतेने वाट बघताय त्या जोडीचा आता नंबर आलाय। आता अरुंधतीने बरंचसं पीठ दळलंय म्हणून सगळेच जण तिच्यासाठी टाळ्या वाजवतायत। अनघा तर फारच खुश आहे। अनिश पण आलेला आहे तिथे कार्यक्रमामध्ये आणि ऑफकोर्स यश आणि नितीन तर आहेतच। तर आता अंकुश संजना आणि अनिरुद्ध या दोघांना पुढे बोलवतोय ते पीठ दळण्यासाठी। पण या दोघांची एवढी फजिती होते ना, एकतर आधीच या दोघांमध्ये ताळमेळ नाहीये आणि त्यातनं हे दोघं जण जातं दळायला बसले म्हणजे काय होणार विचार करा। आता या कांचनबाईंना टेन्शन आले, त्या म्हणत असतात, अगं बाई हिला जमणार आहे का संजनाला ते पीठ दळायला जात्यावर? आप्पा म्हणतात, आम्हाला ऐकू तर द्या, बघू द्या, तुमच्या बडबडीमुळे आम्हाला बघता येत नाहीये तो कार्यक्रम। अनघा म्हणते, पण खरंच आता कळेल संजनाला, घरातली कामं कमीपणाची वाटत होती ना तिला। आरोही म्हणते, नाहीतर काय, घरातली कामं अशिक्षित बायका करतात असं म्हणते ना नेहमी, आता करत बस म्हणावं तिथली घरातली कामं। या ईशाला का बरं मिरच्या झोंबड्यात कोणाच ठोक? ईशा लगेच म्हणते, तुम्ही काय संजना आंटीला असं लेचपेच समजू नका, मी ऐकतेय तुमच्या दोघींचं बोलणं। संजना आंटी खूप स्मार्ट आहे, ती बरोबर व्यवस्थित काहीतरी करेल आणि तिचाच नंबर येईल बघ। आईला काय कळतंय या सगळ्यातलं, उगाचच आई जिंकेल असं अशा भ्रमात तुम्ही राहू नका। आरोही म्हणते, अगं पण ताईने सगळ्यात जास्ती पीठ दळून तिथे सिद्ध केलंय ना। आप्पा मात्र या दोघींना चुप्प बसा म्हणून खुणवत असतात। कांचनाजींना प्रचंड टेन्शन आलंय। असो तर आता संजना आणि अनिरुद्ध या दोघांची कॉम्पिटिशन सुरू झाली आहे। आता या संजना तिकडनं ओढत असते जातं आणि अनिरुद्ध त्याच्या बाजूने, दोघांनाही कळे ना की नेमकी प्रॉपर दिशा कुठली आहे। संजना म्हणत असते, अरे थांब रे जरा अनिरुद्ध म्हणतो, तूच थांब जरा, इकडनं ओढायचंय ते, तुला कळत कसं नाही? आता हे सगळेच जण त्या दोघांना हसायला लागतात, कारण ह्या ओढाताणीमध्ये त्या जात्याचा दांडाच निघालाय, त्यामुळे संजनालाही हसू आलंय। पण आता स्वतःचा अपमान झाकून ठेवायचा म्हणून जरा तोंड कानकोंड केलंय खरी तिने, पण आता कसं तरी का होईना पण एक मुठभर पीठ ते दळण्यात आलेलं आहे। काहीतरी 50 ग्रॅम का 40 ग्रॅम पीठ त्यांनी दळलंय। तर अरुंधतीचा लगली जीव थोडा झालाय। अरे मिहीर, ते वेगळं फिरवत आहे रे, घड्याळीच्या काट्याच्या दिशेने फिरवायचं नसतं, ते उलटत फिरवायचं असतं। या दोघांचा वाद सुरू असताना अरुंधतीला असं वाटतं आपण जाऊन तिथे सांगावं। अरुंधतीला नको तिथे कळवळला येतो। या ओढाताणीत संजनाच्या हाताला गोळे आलेत। आता हा मिहीर म्हणतो, जाने दो ना दीदी, आपको क्या करना है, उनका वो देख लेंगे ना, आप क्यों जा रहे हो वहां पे बताने के लिए? अरुंधती म्हणते, अरे ते उलट फिरवतायत ना, त्यांना सांगून तर येते। मीर म्हणतो, कोई जरूरत नाही है बताने की, रहो यहीं पे खडे आप। कांचनाजींचा जीव थोडा झालाय, त्या म्हणत असतात, येडी आहे का ही संजना, अहो जातं उलट फिरवतीये ही, असंच जर जातं फिरवत राहिली ना तर 50 ग्रॅम पीठ सुद्धा दळता येणार नाही। गेले हे स्पर्धेच्या बाहेर। आता आप्पा म्हणतात, अगं बरं झालं नशीब त्या अरुंधतीची बरोबरी करायसाठी अनिरुद्ध आणि ती संजना ओव्या गायला बसले नाही। अगं बाई, त्या संजनाच्या डोक्यात ही सुपीक कल्पना आली नाही, हे बघून मला फार बरं वाटतंय, नाहीतर प्रेक्षक पळून गेले असते तिथले। आता कांचनाजी म्हणतात, आता तुम्ही बडबड करताय ना, मला ऐकू द्या ना, केव्हाची मी बडबड करत होते तर तुमचं डोकं दुखत होतं ना, आता तुम्ही चुप्प बसा। काही असो का नसो प्रेक्षकांनो, अरुंधती आणि अनिरुद्धचे भांडणं बघण्यापेक्षा मला तर आप्पा आणि कांचनाजीचे भांडणं ऐकायला फार आवडतात। इकडे आता या संजनाचा गोळा आलाय हाताला। संजनाला अंकुश पण हसायला लागतो। आता म्हणतो, थांबा, स्टॉप। आता कसं बसं ते पीठ गोळा करतो तो अनिरुद्धाचा तर टेडी बेअर केलाय संजनाने। असो, पण आता यांचं 50 ग्रॅम काय अगदी 10 का 20 ग्रॅम पीठ भरलंय काहीतरी। पण संजना लगे त्या जजेसच्या समोर भांडायला लागतं आणि म्हणते, अरे असं कसं, आमच्या हाताला गोळे आलेत आणि असं तास कोणी देतं का? आता कुठे जाते वापरले जातात? आता हे समीर म्हणतात, अहो मॅडम तास घेतो म्हणूनच तर देण्यात आलाय ना। पण संजना म्हणते, पण हे चुकीचं आहे। आता त्या मल्लिका मॅडम म्हणतात, अहो मॅडम, एकतर आधीच तुम्ही जातं चुकीच्या दिशेने फिरवत होतात आणि जातं हे कधी पण घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरवलं जातं, काट्याच्या उलट्या दिशेने। तुम्ही बाकीच्यांना बघितलं नाही का जातं दळताना? ते समीर म्हणतात, अहो मॅडम तास होता हा आणि बाकीच्यांनी पण केलाच ना, मग तुम्हीच कशा काय अशा वेगळ्या ठरू शकता? अंकुश लगेच यांच्या भांडणाचा समारोप करतो आणि म्हणतो, चला तर मग आपण पुढच्या फेरीला वळूयात। तर आता पुढची जी फेरी आहे ना ती काहीतरी वेगळीच आहे, पण त्याआधी रिझल्ट अनाऊन्स केलेत त्यांनी। अंकुश म्हणतो, रिझल्ट तुम्हा सगळ्यांना कळलाच असेल। मग मल्लिका म्हणते, हो, आजच्या तासच्या विनर आहेत अरुंधती मॅडम।
आणि मिहिर शर्मा आणि सगळेजण त्या दोघांसाठी जोरदार टाळ्या वाजवतात. यश तर फार खुश होतो बरं का. तर आता पुढचं टास्कसाठी निघालेत हे आणि आता या संजनाने प्रचंड चिटिंग केली आहे. चिटिंग काय आपण काय म्हणता येईल, चिटिंगला दुसरा शब्द म्हणजे बदमाशीच केली आहे तिने. तर आता मेन कॉम्पिटिशन कडे त्यांना वळायचं आहे. मल्लिका पुढे सांगते की आजची आपली 3rd राऊंड आहे आणि आजचं चॅलेंज या डिश मध्ये ठेवण्यात आलंय. संजना आता हळूचकून बोलते अनिरुद्धला, हे बघ या चॅलेंज साठी माहिती आहे बरं का मला सगळं. अंकुशने कालच रात्री सांगितलं होतं मला. आता काय करायचंय ते काही नेमकं माहित नाही बरं का हिला. संजना म्हणते असे 2-4 पदार्थ देणार आहेत ते आणि त्यातून आपल्याला एक चांगली डिश बनवायची आहे. अनिरुद्ध म्हणतो नक्की ना, माहिती आहे ना तुला. संजना म्हणते हो, मी त्या 2-4 रेसिपी पाहून आलेत, त्याच्यातलं एक ना एक धान्य यात असणारच आहे. अनिरुद्ध म्हणतो नक्की सांगतेस ना, मला काही खरं दिसत नाहीये. संजना म्हणते काय रे अनिरुद्ध तू कसा आहेस तू ना, फक्त डिमॉरलाइज करतोस मला. त्या अरुंधतीच्या जवळपास बघ कसे लोक आहेत, सगळे तिला पॉझिटिव्ह बोलतात. अनिरुद्ध म्हणतो बरं बाई तुला येणार आहे ना सगळं, कर मग. आता लगेच संजना म्हणते थँक्यू, काही काळजी करू नको, आपण जिंकणार आहोत या स्पर्धेमध्ये. समीर आता पुढे सांगतात की आपल्या सगळ्या अन्नामध्ये एक विशिष्ट रस असतो, एक विशिष्ट चव असते. बेचव अन्न कोणालाच खायला आवडत नाही. मग मल्लिका पण म्हणते आपण जेव्हा बाहेर जातो जेवायला तेव्हा विशिष्ट पदार्थ आपल्याला खूप आवडतो, पण तो पदार्थ जेव्हा आपण घरी बनवतो तेव्हा ती चव येते का त्या पदार्थाला? नाही येत. आपण काही इंग्रेडियंट्स वापरतो पण काही ना काही त्यात राहूनच जातं. समीर म्हणतो आता काहीतरी ते आपल्याला काही सापडत नाही, म्हणजे नेमकं काय राहिलंय या पदार्थात ते नाही कळत. याचं उत्तर तुम्हाला मी देतो. आपण सारखे पदार्थ वापरले ना तरी त्याचं प्रमाण महत्वाचं असतं. जर ही चव बॅलन्स असली तर ते पदार्थ आपल्याला आवडतात आणि वर्षानुवर्ष ही चव रेंगाळत राहते जिभेवर. मल्लिका म्हणते म्हणूनच कुकिंग हे एक शास्त्र आहे. त्याचं जर मनापासनं आवड असेल तरच कुकिंग आपल्याला जमतं, समजतं. नाहीतर कितीही प्रयत्न केला ना तरी जमतच नाही. मग आपण म्हणतो की ह्याची चव त्याच्या हाताला नाही, त्याची चव ह्याच्या हाताला नाही. आणि पदार्थाला रस आणणारे आणि चव आणणारे पदार्थ कुठले कुठले आहेत ना ते आपण बघूयात. आता यांनी झाकणं काढलेत आणि त्या डिशमध्ये काही बरेचसे असे पदार्थ आहेत. कारलं आहे, मोसंबी आहे, लिंबू आहे आणि कैरी सुद्धा आहे आणि त्या सगळ्या डिश प्रत्येकाला डिस्ट्रीब्यूट करून दिल्या आहेत. आता या अनिरुद्धला कारला आलाय तर अनिरुद्ध वैतागतो आणि म्हणतो अगं हे काय आहे, आता काय करणार आहे आपण. संजना म्हणत असते मला काहीच माहिती नाही, अंकुशने हे सांगितलंच नाही. कांचनबाई म्हणतात अगं बाई हे काय आता. आप्पा म्हणतात अगं जेवणातले वेगवेगळे रस आहेत ते आपल्या शरीराला त्याची आवश्यकता असते, म्हणूनच पदार्थ चांगला होतो. अनघा म्हणते हो ना, सारखं तेच खाऊन कंटाळा येतो ना, मग कधी गोड, आंबट, खारट, तिखट अशा चवी तर हव्याच ना. पण आता हे पदार्थ या सगळ्यांना का दिले असतील. आरोही म्हणते हो ना, कदाचित त्या चवीमधनच यांना काहीतरी बनवायचंय. अनघा म्हणते गंमत आहे ना बाई, फार मजा येणार आहे बघायला आता. मग आता मल्लिका अनाऊन्स करते की बघा तुमच्या समोर वेगवेगळ्या चवीचे पदार्थ ठेवलेले आहेत. आंबट, गोड, कडवट, तिखट या सगळ्याच चवी आपल्याला हव्या असतात. त्याशिवाय सगळ्या पदार्थांची रंगत कशी येणार. आता समीर सांगतात हे सगळे पदार्थ बघून तुम्हाला कळलं असेल की ही चव वापरून तुम्हाला आजची डिश बनवायची आहे. पण लक्षात ठेवा टेस्टच्या सगळ्या ज्या चव आहे ना ती बॅलन्स पाहिजे. एकही चव ओव्हरपॉवर झालेली चालणार नाही. या सगळ्या साहित्याबरोबरच तुम्ही इतर साहित्य वापरू शकता या पदार्थामध्ये, पण या डिशमध्ये सगळे रस असायलाच हवे. मल्लिका म्हणते तुम्हाला या कडवट चवेसोबत गोडवा आणायचं असेल तर तुम्ही सगळे इतर साहित्य वापरू शकता. गूळ, साखर किंवा तिखट मिरची वापरायची तुम्हाला, म्हणजे काय काय तुम्हाला पदार्थ बनवायचे ते इतर चवीसोबत तुम्ही बनवू शकता. पण तुमची डिश अगदी चवदार असली पाहिजे. तर अंकुश आता सांगतो की तुमच्याकडे फक्त 30 मिनिटं आहेत, नंतर तुमच्याकडे ऑप्शन नाही. आलं का लक्षात? आर यू रेडी? आणि आता त्यांना पुन्हा त्या कपाटातनं सगळे साहित्य आणायचे, सामान काय काय हवं ते. मग अंकुश सांगतो की तुमच्यासाठी ते उघडलंय सगळं सामानाचं साहित्य, तुम्ही जा आणि पटपट सगळं साहित्य तुमचं आणून घ्या. आता ही संजना जाता जाता अंकुशकडे रागाने बघते आणि त्याला म्हणते काय रे अंकुश, तुला नीट लक्ष नाही देता आलं का. अंकुश म्हणतो माझी काही डिटेक्टिव्ह एजन्सी नाहीये, 24 तास काय लक्ष ठेवून बसू का मी. आता हे दोघं जण बोलत असताना यशला डाऊट आलाय. यश म्हणतो अनिश काहीतरी फिशी आहे यार. संजना आणि अंकुश बघ ना सारखं बोलताय एकमेकांशी काहीतरी, आणि मिहिरने पण हे ऑब्झर्व केलं होतं, काहीतरी गडबड आहे. अनिश म्हणतो अरे यार त्या संजनाने किती प्रयत्न केला ना तरी ती काही आपल्या अरुंधती मॅडमच्या हाताची चव घेऊ शकत नाही आणि आज मॅडम नक्की हटके डिश बनवणार बघच तू.
आता अनिशला अरुंधतीच्या या सगळ्या सुपर पॉवरवर विश्वास आहे असो, पण आता ही संजना गडबडून गेली आहे. संजना अनिरुद्धला म्हणत असते तू चिराचिरी करून ठेव सगळे. अनिरुद्ध पटकन. अनिरुद्ध म्हणतो ए बाई मला काही ते चिराचिरी येत नाही, मला तू हे असले कामं सांगू नकोस. संजना म्हणते अरे काय अनिरुद्ध तुझं, जानकीला पण जमेल हे सगळं, तुझं काय असतं रे नेहमी, हे नाही जमत ते नाही जमत. ए बाबा कर रे बाबा, लवकर करून ठेव, हे बघ मला मदत हवी आहे रे तुझी. अनिरुद्ध म्हणतो बर बाई करतो बाई मदत तुला, प्रयत्न करतो. मग आता संजना आणि अरुंधती दोघी जणी एकदम ते साहित्य आणायला जातात तेव्हा धाडकन दोघींची टक्कर होते. आता संजना अरुंधतीला म्हणते अर्धा हात मोडलाय ना तुझा, माझ्या नादाला लागू नको, लांब राहा माझ्यापासून. इकडे अनिरुद्धच्या डोळ्यातून पाणी येते कांदा चिरताना, त्यांचं तोंड बघून हसायला येते मला. अरुंधतीला कैरी मिळाली आहे वाटतं प्रेक्षकांनो, कैरीसारखंच दिसतंय काहीतरी. आता या अंकुशने मधून मधून कॉमेंट्री केली आहे की छान पदार्थ बनवा, तुमची चव चांगली नसेल तर रिजेक्ट केला जाईल तुमचा पदार्थ वगैरे वगैरे. आता हे सगळेजण ऑब्झर्व करताय कोण काय करतं कोण काय नाही. आता मजा आली आहे प्रेक्षकांना बघायला. संजना म्हणते अरे रडतोयस का अनिरुद्ध तू. अनिरुद्ध म्हणतो अगं मला घरात कोणी नाही रडवलं, पण या कांद्याने रडवलं मला. आता ही संजना म्हणते आणि इकडे मी चिरते तो कांदा. कांचनबाई म्हणतात अगं बाई हे सगळे रस एकाच पदार्थात कसं काय येतील बरं. आप्पा म्हणतात अगं कांचन ते सगळे पदार्थ सगळे रस एकाच पदार्थात नाही, म्हणजे सगळे रस असलेली डिश बनवायची आहे त्यांना. आता कांचन आजीला काही समजे ना, म्हणजे कशी डिश बनवतील बाई ते. अनघा म्हणते अहो आजी म्हणजे तिखट पुरी, आता त्याच्यासोबत चिंच गुळाची चटणी आणि गोळ्याचा शिरा असे सगळे कॉम्बिनेशन करायचे आणि एका ताटात आणायचे ते पदार्थ. मग कांचन आजी म्हणतात अगं बाई एवढे सगळे पदार्थ बनवायचे. आरोही म्हणते अहो आजी त्याच्यातच तर खरं स्किल आहे ना, ह्या कमी वेळामध्ये विचार करून त्यांना पदार्थ बनवायचे आहेत. म्हणजे एखादं इंडिग्रंट कमी झालं तरी प्रॉब्लेम आणि नाही झालं तरी प्रॉब्लेम. ईशा लागली म्हणते आईला आता कळेल पोळी भाजी करण्यासारखी कॉम्पिटिशन नाहीये, मला नाही वाटत आईला काही जमेल. आप्पा म्हणतात का नाही जमणार, एवढ्या वर्षापासून इतका स्वयंपाक करते अरुंधती, पण इतक्या वर्षापासून कधी मीठ जास्ती झालं किंवा तिखट जास्ती झालं असं कधीच झालं नाही. माझी अरुंधती खरंच सुगरण आहे. आता लगेच कांचन आजी म्हणतात काही बोलू नका तुम्ही, खूप वेळेला तिचे पदार्थ फसलेले आहेत, माझ्यासारखी सासू मिळाली ना तिला म्हणून. तिने पदार्थ जे बनवले ना ते मी निमूटपणे खाल्ले, मी कधी अन्नाला नाव ठेवलं नाही. आप्पा म्हणतात अगं कांचन काय बोलते तुझं तुला कळतंय का, तू आणि अरुंधतीला बोलायची संधी सोडणार, चल सोड, जनाची नाही तरी मनाची तर लाज ठेव तू कांचन. ईशा म्हणते वाव संजना आंटी काय भारी करते डिश, ती नक्की जजेसला इम्प्रेस करणार आता. पण लगेच ही आरोही म्हणते मला नाही वाटत त्यांनी एवढी चांगली डिश बनवली आहे. ईशा म्हणते बरोबर आहे तिने बनवलेली डिश 19-20 असेल, पण ती जजेसला भारी इम्प्रेस करते, ती खूप स्मार्ट आहे. असं तर डेअरिंग आणि डॅशिंग असा स्किल आहे बॉस, समोरच्याला इम्प्रेस करायचं डेअरिंग पाहिजेच पाहिजे. तर आता अंकुश म्हणत असतो चला लवकर तुमच्याकडे थोडेच मिनिट बाकी आहेत. पण आता या संजनाला काही डिश बनवता आलेली नाहीये. अनिरुद्ध म्हणतो ते जरा चाखून तरी बघ. संजना म्हणते तू बघ ना चाखून. अनिरुद्ध म्हणतो मला नाही जमणार, तुझं तूच खाते. आता संजना ते खाऊन बघते तर ते इतकं घाणेरडं झालेलं असतं, त्यामध्ये कारल्याचाच आस्वाद जरा जास्ती वाढलेला आहे. आता तिची तीच ॲक करते आणि म्हणते बापरे आता काय करायचं. अनिरुद्ध म्हणतो अगं काय करणार आहे आपण आता, जे ते प्रेझेंट करू. आता ही संजना म्हणते नाही नाही वेडा झालायस का, असं कसं जे ते प्रेझेंट करायचं, आपण काही याच फेरीमध्ये मागे जायचंय का. अनिरुद्ध म्हणतो मग काय करणार आहे आपण, त्या अरुंधतीकडे बघ, तिच्याशी कसं कंप्लीट करणार आहेस तू संजना. संजना म्हणते जरा थांब, जरा शांत बस, जरा पॉझिटिव्ह बोल ना, करेल मी काहीतरी जुगाड नक्की करेल, थांब थांब बघूयात काय करायचं ते. अनिरुद्धचं काय, तो नुसतं तिच्या होला हो लावतोय, बरं बाई असं म्हणून त्यांनी हा भाग आता इथे समाप्त केलाय बाबा. पण आता पुढे ही संजना आहे ना ती जरा बदमाशी करणार आहे प्रेक्षकांनो. संजनाने कुठला तरी पदार्थ बनवलाय, पण त्या अरुंधतीच्या चटणीमध्ये जाणून बुजून खूप सारं मीठ टाकलंय कोणाचं लक्ष नसताना, आणि हे सगळं आता अरुंधतीवरच शेकलंय. आता ते सगळे अनाऊन्स करतात की कोणाचा पदार्थ चांगला झालाय ते बघूयात. आता मल्लिका अरुंधतीची चटणी खाते आणि म्हणते बापरे किती घाण झालंय हे, केवढं खारट केलंय. आणि हा लाल लाईट अरुंधतीवर पडतो आणि अरुंधती बाद झाली. प्रेक्षकांनो मी दिलेला रिव्ह्यू आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि रिव्ह्यू लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.